सीझन 1 2 जीवांचं प्रेम. आयुष अवनी. ओके. पार्ट आहे 15. आवाजामुळे थोडा लेट आलाय पार्ट. ओके. आयुष आणि अवनी एकाच रूम मध्ये असतात आणि त्या रूम मध्ये आयुष म्युझिक प्ले करतो आणि अवनी सोबत डान्स करायला तिचा हात आपल्या हातात घेतो. आयुष बोलतो, डान्स करशील माझ्यासोबत? अवनी बोलते, हो नक्की करणार. आणि मग दोघे डान्स करतात मस्त एका रोमॅन्टिक गाण्यावर. असंच डान्स करता करता आयुष चक्करून पडण्याचं नाटक करतो. आणि मग अवनी त्याला बेडवर झोपवते आणि त्याच्या डोळ्यावर पाणी मारते. आणि अवनी बोलते, ए सोनू उठणार आहे, काय झालं तुला? मला खूप भीती वाटत आहे, प्लीज उठ ना आयुष प्लीज. तर आयुष हळूहळू डोळे उघडतो आणि जोरात ओरडतो, आय लव्ह यू अवनी, आय लव्ह यू सो मच. आणि लगेच हसायला लागतो. अवनी खूप घाबरलेली असते तर ती लगेच त्याला एक जोरात अशी लावते कानाखाली आणि त्याला हग करून रडायला लागते. आयुष बोलतो, ए पागल अवनी, स्वतःच मारल्या इतकी जोरात आणि स्वतःच रडत पण आहे. वा बेटा. अवनी बोलते, नालायक गध्या, मग कळत नाही का तुला? तूच माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे आणि तूच हे असलं नाटक करशील तर मग मी घाबरणार नाही का? म्हणूनच रागात लावून दिली एक. आयुष बोलतो, अगं पण सॉरी ना, यापुढे असं नाही करणार ना. अवनी बोलते, आता कशाला सॉरी बोलत आहे? झाली ना एक लावून मग. आयुष बोलतो, जा कट्टी, आता मला नाही बोलायचं तुझ्याशी. अवनी बोलते, का बरं? मी काय केलं आता? आयुष बोलतो, मारली तू मला आणि वरून बघत पण नाही की किती लागलं आणि काही विचारली पण नाही. तर अवनी अवनी बोलते, हा तर मी रागात होती ना मग. तर आयुष बोलतो, राहू दे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अवनी बोलते, हो का? ठीक आहे, नको बोलू. असं बोलून अवनी त्याला बघतच असते पण तो दुसरीकडे बघत असतो. आयुष तिथेच बेडवर लेटून असतो तर अवनी त्याच्या जवळच बसलेली असते. आयुष आपलं तोंड दुसरीकडे केल्याबरोबर अवनी त्याच्या गालावर खूप किसेस करते आणि मग चावा पण घेते. ओ. आयुष बोलतो, ए अवनी फवनी, मला चावा का घेतली का? अवनी बोलते, ए नालायका, इतक्याच्या नावाला काही पण बोलू नको. आणि मी चावा घेणार नाही तर काहीही करणार. तुला काय करायचंय? तर आयुष बोलतो, ठीक आहे. असं बोलून आयुष पण अवनीला तिथेच झोपून देतो आणि तिच्या गालावर मस्त किसेस करत चावा घेतो. अवनी बोलते, आयुष फायुष इतक्या जोरात नव्हतं चावलं मी, कळलं? तर आयुष बोलतो, ते मला नको सांगू आता. मग अवनी त्याला पिलो फेकून मारायला लागते आणि तो पिलो कॅच करून तिलाच रिटर्न मारतो. आणि असंच करता करता मग अवनीला नोजवर ते पिलो लागतं आणि ती खूप जोरात ओरडते आणि तिथेच पडते. आयुष बोलतो, ए अवनी उठ ना, काय झालं? अवनी, अवनी उठ ना ग. ए पिल्लू, काय झालं? ए सोनू प्लीज उठ ना. अवनी खूप रडायला लागते कारण तिला खूप जोरात लागलेलं असतं. तर आयुष बोलतो, नाही मा सोनू, असं रडू नाही ना. प्लीज थांब, मी ठीक करतो ते. प्लीज तू रडणं थांबव बरं. अवनी रडणं बंद करते आणि मग आयुष तिला हग करतो आणि जिथे लागलं असतं तिथे छान बरं वाटावं म्हणून मालिश केल्यासारखं करून देतो. अवनी बोलते, बरं वाटत आहे आता सोड. आयुष बोलतो, खरंच बरं वाटत आहे ना सोनू? अवनी बोलते, हो खरंच बरं वाटत आहे. आयुष बोलतो, खूप जोरात लागलं होतं का ग? तर अवनी बोलते, नाही, मी तर नाटक करत होती तुझ्यासारखं. आयुष बोलतो, कान पकडून माफी मागतो, हवा तर उठाबशा पण काढतो, पण प्लीज असं रागावू नको ना ग. आयुष असं बोलतो तर अवनीला खूप क्यूट वाटतो आणि मग त्याला जवळ घेते. अवनी बोलते, नाही मग सोनू, हे सर्व करायची काही गरज नाहीये, पण खरंच खूप जोरात लागलं होतं. आयुष बोलतो, जास्तच त्रास होत असेल तर चल आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. अवनी बोलते, नाही असू दे, एवढं काही नाही झालं. तर आयुष बोलतो, ठीक आहे. अवनी वेळ बघते तर खूप वेळ होऊन गेलेली असते. तर अवनी बोलते, ओ माय गॉड आयुष, हे बघ किती वेळ झाला रे. आयुष बोलतो, ओ माय गॉड, आता काय करायचं ग? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बाप रे, काय होईल आता पुढे? पुढल्या पार्टमध्ये बघू अवनी इतक्या उशिरा घरी जाणार तर तिचे मम्मा पप्पा काय बोलणार आणि मग समोर काय होणार ते. रायटर आहे शुभ. फायनली.